हॅलो, नमस्कार मंडळी. रामकृष्ण हरी सर्वांना. तर छान अशी मस्त शुभ सकाळ झालेली आहे बघा. मस्त अशी पांडुरंगाची पूजा वगैरे पण झाली आहे छानपैकी. आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आली बघा रवी, दिसते तुम्हाला तेव्हा. सर्वांना मंडळी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हणतात ना, सर्वांना सुखा समृद्धीचे दिवस येऊ देत, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत. तर सकाळची सगळी माझी कामं आवरलेली आहेत आणि चेतनसुद्धा गेलेला आहे कामाला. आणि चला आता जरा पूजा वगैरे करायची आहे, मला आवरायचं आहे सर्व. ते जरा आवरून घेते आणि मग त्यानंतर भेटते तुम्हाला थोड्या वेळातच. अनामिका, शनू काय करते तू? का ग पिलो? इथे कांदे ठेवलेत ना मी खालच्या बाजूला, तिथे जाते. त्या कांद्यामध्ये काय करते समजत नाही, जाऊन जाऊन असं तिथं सर्व चालू आहे, काय विचारूच नका. तर जरा पूजा वगैरे आवरून घेऊया चला लवकर लवकर. केली आहे तशी थोडीफार, म्हणजे थोडंसं झालंय माझं सर्व करून. कपडे वगैरे जरा सर्व हे करते. काल जरा ही साडीचं जरा ब्लाऊज वगैरे शिवायला दिलं एक, हे बघा दिसते तुम्हाला ही वाली साडी. तर ब्लाऊज वगैरे शिवायला दिलेलं आहे, ह्या पण जरा काढलेत सर्व, हे बघा यांचं पण जरा बघायचं आहे. तेच ना, काल जरा धावपळ वगैरे झाली सर्व, मग जरा बाहेर वगैरे गेलो होतो संध्याकाळी. आणि मग त्यानंतर जरा कामं वगैरे पण होती ना, मग ती कामं वगैरे आहेत ना, हे होत नाही, काय म्हणतात ते, असं होत नाहीत. लाईव्ह वगैरे घेत बसलं की सर्व मग तसंच राहून जातं. मग काल आम्ही लाईव्हच नाही घेतली माहिती आहे का. काल लाईव्ह नाही घेतली कारण बाहेर पण गेलो होतो आणि थोडीशी तब्येत पण डाऊन वाटत होती. मग त्यानंतर म्हटलं राहू द्या, लाईव्ह वगैरे घेत नाही आता, कारण की सगळंच मग जमत नाही, लाईव्ह सुद्धा, बाहेरची कामं सुद्धा, मग जेवण पण करायचं असतं, असं सर्व होतं. चैत्रला पण उशीर झाला होता काल एकतर यायला कामावरून, असं सर्व चालू होतं. बघा छान अशी चैतन्य सुद्धा पूजा वगैरे केलेली आहे मस्तपैकी. आणि केली होती थोडीशीच भाजी. हो हे बघा, काय विचारूच नका. हे बघा पालकची एकच जुडी होती, पण ती काय थोडीशीच झाली, मग त्याच्यामध्ये बटाटा घातला होता आणि चपाती वगैरे. ही चपाती जरा कालची आहे, हे बघा ते सगळं गरम करत ठेवली होती तव्यावर, म्हणून तशी वाटली तुम्हाला. हे सगळं आवरते, पाट वगैरे धुवून ठेवलं, हे बघा दिसत तुम्हाला. हे जरा सुगडं त्यांना पण जरा धुवून ठेवलं होतं सकाळी. आणि हे सर्व घेऊन आले मी काल, हे बघा दिसते तुम्हाला. हे बघा काल गेलो होतो ना संध्याकाळी, हे सर्व त्याच्यामध्ये हे करण्यासाठी घालण्यासाठी, हे बघा सर्व ऊस वगैरे सर्व ते भाज्या. तर चला आता पटकन, हे बघा हे पण माझं खायचं राहिलं, हे बघा चैतन्य खाल्लं, मला खायचं आहे अजून. कामच एवढी असतात ना, काय विचारूच नका. मग ते राहून खायलाच होत नाही, असं होतं. आधी पहिली आता ती पूजा आटपून घेते आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळात. पूजा करून घेते कारण की उगाच लेट नको व्हायला अजून. ॲक्च्युली आता 10:30 झाले, तो 10:30 होऊन गेलेत, 11:45 होत आलेत, असं झालंय ते. आली अनामिका, ये बिलू ये ये ये. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय, हे मी तिळगुळ बनवलेलं आहे, हे बघा जरा कुठे कुठे राहिलेत, पण हे तुम्हाला दिसतंयत ना, हे सर्वच शेंगदाणे नाही येतं, हे सर्व हे काय म्हणतात ते गूळ घातलाय त्याच्यामध्ये मी, तो आहे. आमची आई अशीच बनवते. हे बघा भाजून घ्यायचं आपलं शेंगदाणे आणि हे काय म्हणतात त्या, थोडं गरम करून घ्यायचे शेंगदाणे आणि आपलं तिळ्या असतात त्या वाईट तिळ्या पांढऱ्या, आणि त्यांना असं छान असं शेंगदाण्याला मिक्सरला लावायचं, बारीक करायचं. आणि त्यानंतर मग मिक्स करायचं गूळ वगैरे त्याच्यामध्ये घालून. असंच आम्ही तिळगुळ करतो नेहमी. सगळे विचारतात हा असा कायच मी तिळगुळ बनवता, हा कुठली पद्धत आहे बनवायची. पण हो मित्रांनो, आम्ही असाच बनवतो आणि खूप छान लागतो, सुंदर. ते लाडू वगैरे म्हणजे नाही कधी करत मी, म्हणजे आम्ही नाहीच करत आधीपासून. जर कोणी दिले किंवा चेतन वगैरे घेऊन आला तर ठीक आहे, नाहीतर मी चेतनला सुद्धा सकाळी दिलंय. देवाच्या पुढे तुम्हाला वाटी दिसत असेल ते बघा, देवाच्या इथे पण मी ठेवलेलं आहे सकाळ सकाळी. म्हणजे सर्व झालेलं आहे, फक्त आता सुगडं पुजायची बाकी आहेत माझी, तेवढं आता घेते करून, कामं झालं माझं आणि बाकी सर्व कामं आवरते घरातली. आणि हिला हे बघा मनुका दिसते, खाते बघा, मनुका दिले ना खायला, ते बघा खाते कशी, बघा का पिलू, खा खा, हां खा खा. तर मंडळी अशा रीतीने माझी पूजा वगैरे झालेली आहे सर्व करून. जरा छानपैकी बाहेर पण जरा रांगोळी वगैरे घातली छान दरवाजाच्या बाहेर. असं हे बघा साधीशी सोपीशी सिंपल अशी पूजा मांडली आहे मी, हे बघा अशी, अशा प्रकारे. हे बघा, हे बघा अनामिकडे रांगोळी पुसली दिसते तुम्हाला. असं करते ती म्हणून तिला मातमी ठेवावं लागतं मला. हे बघा पुसली तिने रांगोळी, हे बघा अशा पद्धतीने केलेली आहे सिंपल अशी पूजा मी, साधीशी. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जरा आता काहीतरी थोडंसं ॲपल वगैरे खाते जरा. पिलू कुठे गेलीस ग? ए शना, आली आली आली. हे बराच किती झाला हो. हे बघा तुम्हाला खोटं नाही सांगत मी, 1 वाजला घड्याळ, ते बघा दिसते तुम्हाला, 1 वाजला घड्याळमध्ये, ते बघा बराच उशीर थांबली आतमध्ये आहे ना, 1-1.5 तास तरी असं वाटते होते मी तिला बघण्यासाठी आतमध्ये, तरी पण तिला सोडून राहावं असं वाटत नाही ना हो. तिकडे बघा सर्व कशी मुलं वगैरे खेळत आहेत, हे बघा काही जण पतंग उडवत आहेत, काही जण खेळत आहेत, असं सर्व चालू आहे त्यांचं. इकडे बिल्डिंग तेव्हा काम पण करतात, खाली चालू आहे दिसते तुम्हाला तेव्हा सिमेंट वगैरे. आणि ही जी आपली वॉल आहे ना बाहेरच्या साईडने, हे बघा ही वाली, तिचं काम करतात. हे बघा तुम्हाला खोटं वाटेल, हे बघा आमच्या इथे किती लिकेजचा प्रॉब्लेम झाला आहे, बघा कसं निघालंय, हे बघा दिसते. हे बघा ह्या वॉलला जास्त झालं इकडच्या, हे बघा सर्व कसं निघालंय. ह्याच्यातून असं ते पाणी येतं ना, म्हणून मग ते सर्व काम चालू आहे बाहेरून केल्याशिवाय आतून करून काय फायदा नाही बघा, असं सवय त्यांची. तर काय माहित कधी आटपत आहे त्यांची कामं, असं झाले माहिती आहे का, हल्ली किती दिवस झाले कंटाळा.
जेवण वगैरे झालंय माझं आत्ताच, जेवले वगैरे. गजरासारखा पडतोय खाली खाली, माहिती आहे काय, विचारूच नका. मला दाखवते, हे बघा मी काल काय घेऊन आली होती, दिसतंय हे बघा. कसं आहे नेकलेस मला नक्की सांगा. हे बघा कमळ आहे ना, कमळ, हे बघा कमळच्या आकाराचं आहे बघा. तर अशा प्रकारे हा घेतला होता एक असंच, पण काय घातलं नाही मी आज त्याला, म्हणजे लक्षात नाही आलं ते. जरा साडी वेगळी जरा, हे थोडं मॅचिंग होत नव्हतं, हे बघा असं आहे ना, म्हणून घातलं नाही मग मी ते. म्हटलं जाऊ द्या, नको. आजच्यासाठीच घेतला होता ॲक्च्युली मी तो घालायला. बघ कसा वाटतोय, चांगलं वाटतंय का, नाही वाटत आहे ना तेवढं. ते छान वाटलं होता जेव्हा घेतला होता ना, ते कसं लाईट असते ना जास्त, त्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं ते बघा. आणि जेव्हा आता घातला तेव्हा त्यानंतर नाही वाटत आहे असं. बाहेर आले ते कामगार काम करतायत ना तिथे, विंडो ओपन होती ना, तर अचानक आले. मी म्हटलं अरे बापरे कोण आले, माहिती आहे का, चकली मी. हे बघा दिसतंय, हे बघा, हे बघा वरती अशी कमळं आहेत आणि असं व्हाईट कलरचं हे बघ खाली असं छोटे मस्त असे म्हणे पूजा बघा, दिसतंय का, इथे मांडली आहे खाली. तर चला आता ह्या जेवले आता जस्ट ना, जरा आवरून घेते. हे बघा सर्व भांडी वगैरे जरा घासते, सर्व क्लीन करून घेते, सर्व कट्टा आहे बघा छानपैकी. आणि इकडे काम चालू आहे, मग हे सर्व मला आता आतमध्येच ठेवायला लागणार आहेत, बाहेर ठेवून काहीच चालणार नाही आहेत. काय विचारू नका, अंधार पण घरात येतो सारखं आहे ना, बंद करून ठेवावी लागते तेव्हा दिसते तुम्हाला, बंद करून ठेवावी लागते विंडो. हॅलो सर्वांना, गुड इव्हनिंग. बघा संध्याकाळ झालेली आहे मस्तपैकी छान अशी बघा. आणि एक मिनटं, बाहेर मुलं खेळत आहेत, रांगोळी जी इथे पण काढली, बाहेरच्या साईडला पण काढली, तेव्हा दिसते तुम्हाला, तिकडे दिसणार नाही बहुतेक तशी, ते बघा तिकडे पण काढली, बाहेर पण ती दिसत, मुलं खेळतात ना. तर मग हॅलो नमस्कार मंडळी, सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काय सगळे पतंग वगैरे उडवत आहेत की नाही, काय चालू आहे मकर संक्रांती आमची बघा. आम्हा तिघांकडून सुद्धा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, आहे की नाही. आणि असंच तुमचं वर्ष भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं ही सदिच्छा. येस. चेतन आत्ताच आलाय कामावरून, तर मग चेतनला चहा वगैरे दिली, जरा फोन वगैरे येत होते, त्याच्यावर चेतनचं बोलणं झालं होतं. जरा चेतनला पण तिळगुळ दिलंय मी सकाळी, घाईत गडबडीत सकाळी जरा गडबड झाली, पण आता चेतनला परत जरा तिळगुळ वगैरे देते. काय पकडा असं तिळगुळ घेऊन येते मी. अनामिकाला आधी बसवते इकडे, आणि अनामिकाची बघा काय मस्ती चालू आहे बघा. ती आली खूप मस्ती करते, चावते काय आणि काय काय तिचं चालू आहे हे बघा. खूप मस्ती करू झाली अनामिका आमची ना शोना. खाली जरा कामं चालू आहेत, अजून त्यांची बिल्डिंगची सगळ्यांची कामच चालू आहेत बघा. एवढे दिवस झाले चालूच आहे काम. बाकी बोला मंडळी, बाकी कसे आहेत सर्व, बरे आहेत ना. आणि व्हिडिओ बघतात ना तुम्ही आमचे, थोडे व्हिडिओ आमचे लेट पण होतात, मागे पुढे होतात, पण तरी आम्हाला म्हणजे काय बोलतो समजून घ्या, सपोर्ट करत जावा आम्हाला जसा मिळेल. लाईव्हला या 8 वाजता, लाईव्हला येत राहा, सपोर्ट करत जा तुम्ही सर्व मंडळी. येस. आणि आता ममता तिळगुळ घेऊन आली आहे, त्याला तिळगुळ देते आम्हाला, थोडा वेगळ्या पद्धतीचा तिळगुळ. तुम्ही बोलतील हा काय तिळगुळ दाखवलंय मी आधी सकाळी, दाखवलंय. ओके. शेंगदाणे वगैरे भाजते, शेंगदाणे तिळे आणि ते मिक्सरला लावून त्याच्यामध्ये. पण आता ऑफिसला घेऊन गेलो सगळे विचारत होते हा काय तिळगुळ आहे म्हणून. नेहमी सगळेच तसंच विचारतात, दरवर्षी माहितीये का, तसंच विचारतात. ठीक आहे, काय काय स्टाफ बदलतात ना, दुसरे स्टाफ पण बदलतात आणि चेतनची पण ट्रान्सफर होते इकडे तिकडे ना 2-3 वर्षांमध्ये, त्याच्यामध्ये तसं होत राहतं. हा ते आता ममता तिळगुळ तुम्हाला देते. हो, चेतनला तिळगुळ देते आता. काय चेतन, तिळगुळ घे आणि गोड बोल माझ्याशी वर्षभर. काय चालेल, कधीच भांडू नकोस, माझा तीळ सांडू नको आणि माझ्याशी कधी भांडू नकोस. काय नाही, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा वन्स अगेन. सर्वांनी तिळगुळ आणि हे बघा अशा प्रकारे तिळगुळ केलेला आहे मी, तर सर्वांनी या तिळगुळ खायला मंडळी. इकडे बघा, हे बघा अनामिकाचं बघा तिकडे काय फिरतीये, दिसते तुम्हाला ते बघा, तिकडे तिकडे तिकडे. तिला पण पाहिजे ती वय, माहितीये का, तिला बरवलंय मी सकाळी दिलंय, तिचं खाणंच नव्हे ना, त्यामुळे तिला द्यायचंच नाही पहिली गोष्ट म्हणजे. काय हो की नाही अनामिका, तुझं नाही पिलू ते मी देतो तुला. तिळगुळ घे, गोड गोड बोल. थँक्यू. आणि आपण भांडू नको या, भांडत नाही तसं पण भांडत नाही कधी, फक्त आमचं कशावर होतं की लवकर आवर. ते त्यांना तेवढं सांगत असते मी नेहमी की लवकर आवर. थोडं तिथे मी जरा लेट होता मला, कारण काय सांगते की कामाला पण वेळेत गेलं पाहिजे, बरोबर नाही, सकाळचं वगैरे. सकाळचं जरा ना गाडी होते जास्त. चेतनला सांगते थोडं लवकर उठ, लवकर तुझं आवर आणि मग त्यानंतर वेळ जाशील, बरोबर की नाही. बाकी काय नाही, हा एकच विषय असतो आमचा.
हॅपी मकर संक्रांती परत एकदा. थँक्यू. तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. काय तुझं पण सगळं ऑल द बेस्ट. तुझं चॅनल लवकरात लवकर अजून ग्रो होऊ द्या. सर्वांनी असंच सपोर्ट करा ममताला, सर्वांनी सपोर्ट करायचा. की ममताचं चॅनलला अजून म्हणजे पुढे जाऊ द्या. त्यासाठी सर्वांनी बघा शक्य होईल तसं सपोर्ट करा. कोणी कोणी मेंबरशिप घेऊन पण करताय बघा. खूप सारे आपले मेंबर्स आहेत जे सपोर्ट करतात अजून पण. त्या सगळ्यांचा आभार मनापासून. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी पण असं सपोर्ट करा. बघा जमेल तसं सुपर चॅट करा, मेंबरशिप घ्या, स्टिकर पाठवा आहे की नाही. म्हणजे जमेल तसं प्रत्येकाच्या ऐपतीनुसार. तेच ना. एवढा सपोर्ट होतो आपल्या चॅनलला, म्हणजे ममताच्या चॅनलला. आता एवढी मेहनत करून इथपर्यंत आलोय तर पुढे तर जायला पाहिजे ना. हो. आणि वर्षाची सुरुवात आता चांगली होऊ द्यात लवकर लवकर. आता म्हणतात ना आम्ही तर मेहनत जास्त करतो ते तुम्हाला कळत असेल माझे व्हिडिओ बघून. आणि एकदा चॅनल ग्रो झाल्यावर आम्ही पण तेवढा हे नाही करणार. म्हणजे सर्वांनी एकदा व्हिडिओ कडे चक्कर मारा माझ्या शॉर्ट्सला आणि वगैरे तुम्ही व्हिडिओ बघत जावा, त्याच्याने अजून आम्हाला ग्रो व्हायला चॅनल म्हणजे मदत होईल. मदत होते. तो तर म्हणजे पाठिंबा खूप मोठा आहे. मोठे व्हिडिओ बघा, दिसतोयस का तू. मोठे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला मेन म्हणजे लाईक करा, कमेंट पण करत जा तुम्ही सर्व. आणि कमेंटच्या बाजूला बघा लेफ्ट साईड ऑप्शन आहे हाईप म्हणून, ते हाईप मेन देत जा. त्याच्याने खूप इफेक्ट पडतो, कारण हाईप खूप कमी भेटतात आपल्याला. म्हणजे ममताच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी हाईप देत जा. बस एवढा रिक्वेस्ट आहे सर्वांना. वन्स अगेन हॅपी मकर संक्रांती. थँक्यू. चालूच राहिलं. हो. तर आता जस्ट लाईव्ह वगैरे संपलेली आहे बघा. घड्या 10 आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. ते बघा अनामिका पण तिकडे ओरडती आहे, ती बघा घ्यायला सांगते किती वेळ झाला. तर आता जरा जेवण वगैरे घेते, त्यानंतर भांडी घासते, जरा वरण भात वगैरे मस्तपैकी केलेला आहे. तर चला जेवण घेऊया चेतन लवकर. पण चेतनला सारखे ना कॉल येत आहेत कोणाचे नाही कोणाचे, तर जरा त्याला पण बोलायचं आहे फोनवर, कॉन्टॅक्ट करायचे सर्वांना. तर असो मी पण जरा आवरून घेते, लवकर जेवते, कारण मला पण भूक लागली आता भयंकर, काय विचारूच नका. जरा वरण वगैरे इकडे वगैरे केलंय सर्व हे बघा. त्यानंतर जरा भांडी वगैरे पण जरा राहू दे, आता उद्याच लावणार. आता काय आहे ते लवकर जरा आवरून घेते आणि जरा जेवण घेतो, कारण की उशीर झालाय ना हो, त्याच्यासाठी भूक लागली आहे भयंकर. हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्णारी सर्वांना. तर शुभ सकाळ झालेली आहे मस्तपैकी. कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते, ह्याच्यामध्ये जास्त नाही करणार आहे, थोडंसंच करणार आहे. तुम्हाला पण जास्त कंटाळा नाही आला पाहिजे बघण्यासाठी. बघा अशी शुभ सकाळ झालेली आहे, सुट्टी आहे सर्वांना. हे बघा इकडे हे बघा. आणि पिल्लू बघा काय खातंय बघा, इलेक्ट्रॉल पाणी माहितीये का दिलं होतं पिण्यासाठी, मी बनवलं होतं ना ते खाते. आणि इकडे पेरू दिलेला आहे आता तिला खाण्यासाठी, तर बघा ते पण खाते. ती पेरू खूप आवडीने खाते, पेरूच्या बिया आधी खाते ती आवडीने, त्यानंतर पेरू खाते माहितीये का. आधी पेरूच्या बिया त्यानंतर पेरू. हे बरं सांगितलं होतं चेतनला आणण्यासाठी, पॅकेट गेला होता ना, संपलं होतं माझं ते. कधी कधी लागतं. चेतन घेऊन आलाय वाटतं खाण्यासाठी, काय आणलंय काय माहित नाही, बघू आता काय आणलंय. चेतन घेऊन आलाय काहीतरी, गेला होता ना जरा बाहेर तर मग घेऊन आलाय तो सुद्धा. अशी मस्त शुभ सकाळ झाली आहे. आणि जरा जेवणाचं पण चालू आहे माझं, जेवण पण जरा करते. काय चेतन कसं वाटतंय तुला सुट्टी. छान वाटतंय. सुट्टी सुट्टी आहे की नाही, शांतता आहे, सुट्टी आहे पण शांतता आहे. बरं वाटतंय. बरोबर काय आणलंयस. ओके इडली चिली इडली चिली डोका घेऊन आला. हे बघा जरा हे कट करायचं आहे, हे जरा अनामिकाला दिलं आता खाण्यासाठी. हे जरा कालचं पूजेचं नाही का, जरा उचलून वगैरे ठेवलं हे बघा सर्व असं. आणि इथे बनवली आहे भाजी मुळ्याची, हे बघा नाही का मुळा असतो त्या मुळ्याची भाजी बनवली आहे मी. का असं दिसतंय धुरपट धुरपट. ऊन पडलंय मस्त जरा बाहेर बघा. तो एक मुळा आहे ना ठेवलाय मी आमटीत वगैरे घालण्यासाठी, डाळीच्या खूप छान लागते. हे पण बघा अनामिकाला सकाळी दिलं होतं कट करून खाण्यासाठी सफरचंद. आणि इकडे बनवून ठेवले भाजी. जरा पाला जरा थोडा कमी होता भाजीमध्ये, मुळे जास्त होते माहिती का, थोडासा कमी झाला. हां हां चालेल घे ताट. आणि बघूया आता जरा काहीतरी आमटी भात वगैरे करते. हा मुळा घालून आमटी बनवते छानपैकी आता मस्त. आणि मग नंतर हे सर्व आवरते. असं सगळं चालू आहे. पूजा वगैरे बघा सकाळी झाली सर्व वगैरे छान असं बघा सर्व झालेलं आहे. आणि आता जरा खाऊन घेतो आम्ही, नाश्ता करतो जरा. तर या तुम्ही सुद्धा आमच्यासोबत खायला. कपडे वगैरे हे बघा सर्वच्या घड्या वगैरे घालून ठेवले आहेत, जरा बाकी सर्व धुवायचे आहेत, बाकी अजून पण काढाय तिकडे ते बघा, ते पण जरा काढून घेते आता. आणि जरा हे खाऊन घेतो. हे बघा मंडळी असं घेऊन आलाय चेतन खाण्यासाठी भाजी. ते तुम्हाला इडली चिली बघा कशी आहे. ती दुसरी फोडणीवाली ती पण मस्त असते, त्याच्यामध्ये आतमध्ये चटणी घातली वाटते त्यांनी ना बघा. आणि हा हे ढोकळा चटणी हे बघा असं खूप छान असतं यांच्याकडचं. अंबिका हे बघा महाग असतं थोडं हे बघा, पण खूप चांगलं असतं यांच्याकडे, एक नंबर काय विचारूच नका. चव ह्याची अशी असते ना जे जिभेवर राहील अशी चव असते. म्हणून तर महाग असतं. आणि कुठली पण गोष्ट कमी खावी पण ती जरा चांगलीच खावी आहे की नाही. तर या तुम्ही पण सर्वांनी आमच्यासोबत नाश्ता करायला. सर्वांनी या नाश्ता करायला. हो ते बघ इथे या बाजूला ठेवलंय.
तर मंडळी ममता आता डाळीला फोडणी घालते. फोडणीची तयारी चालू आहे ममताची. इकडे भात आहे ना, भात आहे. आता आम्ही जेवायला बसतो झाला की अनामिका बघा, जरा पटकन घरात की कढीपत्ता नाहीये. अनामिका बघा कशी खाली पाठी येते बघा. अनामिका ती पण काहीतरी आहे तोंडात घेऊन, काय घेतोय तिने. मी पण जरा थोडं जाणार आहे, जरा बाहेर काम आहे म्हणून. जेवण झालं की म्हणता काय बोलतेस अजून. काय कामच चालू आहे. कामच चालू आहे. मागे ना थोडं पुढे बघा. हो माझ्या हाताला आता सुद्धा चटका लागलाय, हो. माहितीये का. आणि सगळ्यांनी मंडळी असंच सपोर्ट असू द्या, प्रेम असू द्या. सगळे बघत राहा आमचे व्हिडिओ. दोन्ही चॅनलला सपोर्ट असू द्या. कोकणी डॉट चेतन, आमचा अनामिका ब्लॉग्स. आमचा डेली टाकत असते, डेली ब्लॉग बघत राहा सर्वांनी. वेळात वेळ काढून वेळात वेळ काढून. येस, वेळात वेळ काढून शॉर्ट्स पण बघत राहा. शॉर्ट्सला पण रिस्पॉन्स द्या तुमचा. कमेंट लाईक करत राहा शॉर्ट्सला. अनामिका या पाय पडेल की माझ्या. ये अनामिका इकडे ये. पिलू मागे जा. ये इकडे ये. हा ये इथे ये. तर चला आता होते म्हणता हे करणार आहे, काय बोलते, ब्लॉग आता एंड करणारच ना. गाडीला फोडणी पण दिली आहे बघा. भेटू मंडळी आपण सर्वांनी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईव्हला पण या तुम्ही. डाळी बघा मस्त असं मुळा वगैरे घातलाय, गोळा वगैरे घातला मस्त. नाही का मगाशी ठेवला होता. जर आता छान कढी वगैरे त्याला मस्त होऊन जाईल आमचं. नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा ममता अनामिका ब्लॉग या चॅनलला, ममताच्या. आणि कोकणी डॉट चेतन या माझ्या पण चॅनलला. चला मंडळी भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. See you next vlog. See you in next vlog. Like, subscribe and share. Please सर्वांनी like, करत राहा. share and subscribe and comment. Yes. Bye. Bye. Take care. See you.